नमस्कार, वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी कॉर्न कटलेट. आता मक्याचे कटलेट बनवताना मक्के थोडे आपल्याला उकडून घ्यायचे. हे मक्के धुवून घेतलेले आहे. मी काय करणार आहे, थोडं पाणी घालून मक्के उकडून घेणार आहे. याचं कारण सांगते मी. थोडंसंच पाणी घातलंय मी. 1 कप मधलं इतकं पाणी उरलंय इतक्या मक्यासाठी. आता मक्के उकडून आपण उरलेलं पाणी फेकून दिलं ना तर त्याच्यातले सगळे विटामिन निघून जातात, जे काय असतील ते. तर मी थोडं पाणी घालून तितक्याच पाण्यामध्ये मक्के उकडून घेते. उरलेलं पाणी मी फेकून देणार नाही. तुम्ही पाहू शकता मक्क्यामधलं पाणी आता आटत आलेलं आहे, म्हणून मी कमी पाण्यामध्ये मक्के उकडून घेतलेले आहेत. जर तुम्ही जास्त पाण्यामध्ये मक्के उकडून घेतले तर उरलेलं पाणी पोळ्यांची कणिक मळताना वापरू शकता. माझी टीप आहे. पूर्ण पाणी मी आटवून घेते. आता मक्के उकडून तयार. मक्के थंड करून घेते. कटलेट बनवताना बाइंडिंग साठी पोळ्यांचा वापर करणार आहे मी. पोळ्यांचे तुकडे करून घेते. पोळ्यांचे केलेले तुकडे मिक्सरला फिरवून घेते. एकंदरीत पोळ्यांचा चुरा बनवते. पल्स मोडवर आपल्याला चुरा पोळ्यांचा बनवून घ्यायचा आहे. मी 2 पोळ्यांचा चुरा बनवून घेतलेला आहे. उकडून घेतलेले मक्याचे दाणे आता थंड झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यात घालते. पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेते. मक्याची फाईन पेस्ट करायची नाही. कटलेट साठी मक्याचं वाटलेलं मिश्रण. जर मैत्रिणींनो तुम्ही डीप फ्राय करणार असाल कटलेट तर मक्याचा अखंड दाणा राहता कामा नये. तेलामध्ये तळताना मक्याचे दाणे फुटण्याची शक्यता असते. एका दाण्याचे 2 तुकडे करा. कटलेट बनवते. भाज्यांचा वापर करते. 1 वाटी किसलेला गाजर. तुम्ही जास्त कमी प्रमाणामध्ये भाज्यांचा वापर करू शकता. 1 वाटी किसलेला कोबी. अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे कटलेटला छान रंग येतो. 1/2 चमचा हळद. 1 चमचा गरम मसाला. 1 चमचा जाडसर कुटलेले धणे. 1 चमचा जाडसर कुटलेले जिरे. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट. 1 चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करा. जर तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे कटलेट बनवत असाल 1 चमचा पांढरे तीळ वापरा. चिरलेली कोथिंबीर. मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. जर मैत्रिणींनो तुमच्या घरी कॉर्नफ्लोअर नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता. पोळ्यांचा बनवलेला चुरा. मी 2 पोळ्यांचा चुरा बनवलाय. सगळा ऍड करते. तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवत असाल तर थोडा थोडा पोळ्यांचा चुरा ऍड करा आणि बघा बाइंडिंग होतंय का. मी पोळ्यांचा चुरा त्यामध्ये बनवून वापरलेला आहे. तुम्हाला ब्रेड क्रम्ब वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. मी पौष्टिक म्हणून आज पोळ्यांचा चुरा बनवलाय. चवीनुसार मीठ. मी हातानेच मिक्स करते. चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही. टीप, ज्या वेळेस आपण कटलेट बनवतो, समजा कटलेट बनवताना हे मिश्रण सैल झालं तर काय करायचं, तुम्ही हे मिश्रण अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवू शकता. फ्रीजर मध्ये नाही, फ्रीज मध्ये. टीप आहे. कटलेट साठी मिश्रण तयार. कटलेटचा मोल्ड असेल तरीही कटलेट बनवू शकता. हाताने सुद्धा कटलेट खूप छान होतात. लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता. हे पहा, असे कटलेट बाकीचे मी बनवून घेते. प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कटलेटला थोडं
कोट करते. असं तांदळाचं पीठ कटलेटला कोट करून घ्यायचंय. मी कटलेट शॅलो फ्राय करणार आहे. तेल गरम करते पॅन मध्ये. शॅलो फ्राय करण्यासाठी मी कमी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही डीप फ्राय करू शकता. तेल गरम झालंय. कटलेट तेलामध्ये सोडते. एका बाजूने कटलेट व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेते. कटलेट टर्न करते. पुन्हा एकदा कटलेट टर्न करते. मक्याचे कटलेट म्हणजेच कॉर्न कटलेट पाहू शकता अगदी कॅमेऱ्याच्या जवळ. आता प्लेट मध्ये मी कटलेट सर्व करते. कोथिंबीरीची चटणी कटलेट प्लेट मध्ये सर्व करते. अशा छान व्हेरिएशन नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.